श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. बांधकाम कामगार योजनेचे जे काही नियम जे असणार आहेत तर आता बदलण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू होईल की नाही याचीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. त्याचबरोबर भांडे वाटप कोणत्या जिल्ह्यानुसार होणार आहे आणि बघा जे कोणी नोंदणीकृत बांधकाम कामगार असणार आहेत ते अपात्र ठरणार आहेत की पात्र ठरणार आहेत भांडे वाटपासाठी. तर बघा जे कोणी बांधकाम कामगार असणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून आता असा आदेश निघालेला आहे की जे कोणी पात्र बांधकाम कामगार असणार आहेत तर त्यांनाच ही भांडी वाटप होणार आहे. जे बांधकाम कामगार अपात्र ठरणार आहेत तर ह्यांना ही भांडी मिळणार नाहीत. मग याच्यामध्ये कोण अपात्र ठरणार आहेत तर ज्यांच्याकडे लेबर कार्ड नसणार आहे. ज्या बांधकाम कामगाराकडे लेबर कार्ड नसणार आहे तर अशा बांधकाम कामगारांना भांडी मिळणार नाहीत. बघा ही सर्वात महत्त्वाची बातमी असणार आहे. त्याचबरोबर ज्या कोणी बांधकाम कामगारांनी जी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, खोट्या जे काही पुरावे दिलेले आहेत भांड्यासाठी, तर अशा बांधकाम कामगारांना सुद्धा बघा त्यांच्यावरती केस होऊ कारवाई होऊ शकते. कारण बघा आता नियम बदलण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे नियमानुसार बघा कामगारांचे जे काही साहित्य आहे तर हे दुर्लभ होत आहे किंवा कामगारांपर्यंत ते मिळत नाही. तर कामगाराच्या सेफ्टीसाठी त्यांच्या जीवासाठी सेफ्टीसाठी हे ज्या वस्तू आहेत तर हे कामगारांना दिले जातात. परंतु याचा जे लाभ आहे तर इतर बांधकाम कामगार जे अपात्र कामगार असणार आहेत तर तेच घेत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती आता सध्या कारवाई होत आलेली आहे. कारण यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा भांडी घोटाळे बरेच झालेले होते. त्याच्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये फक्त भांडी वाटप बंद आहे, तिथे भांडी वाटप चालू होत नाही. आणि अमरावती जिल्ह्याचं सुद्धा त्याचप्रमाणे झालेलं आहे. तिथे वेबसाईट चालत नाही किंवा वेबसाईटवरती एरर येत आहे. तेथील बांधकाम कामगार काळजीमध्ये पडलेले आहेत. तर बघा ते काळजीमध्ये पडलेले आहेत. असे काही कामगार आहेत तर त्यांना या संचाचा अजिबात लाभ मिळत नाही. त्याच्यामुळे बघा जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत पात्र बांधकाम कामगारांनाच ह्या सर्व वस्तू असणार आहेत. मग त्याच्यामध्ये पेटी असेल, सेफ्टी किट असेल, सुरक्षा किट असेल, एसेन्शियल किट असेल, गृहोपयोगी संच असेल तर ह्या संचाचा त्यांना लाभ मिळणार आहे. बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून जी काही नोंदणीकृत बांधकाम कामगार असणार आहेत तर जिल्ह्यानुसार 18 ऑगस्टपासून जिल्ह्यानुसार वाटप सुरू होणार आहे अशी अपडेट्स आलेली आहे. मग तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही जे कोणी बांधकाम कामगार कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करत आहेत तर त्यांनी मला कॉमेंट्स करून सांगायचं आहे. कॉमेंट्सनुसार आपण जिल्ह्यानुसार जी नावे आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट जी असणार आहे ती माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मला तुम्ही नक्कीच कॉमेंट्स करायचे आहेत. कॉमेंटच्या माध्यमातून मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. तर बघा जे कोणी बांधकाम कामगार पेटीसाठी, सेफ्टी किटसाठी, एसेसिस किटसाठी त्यांनी अजूनपर्यंत अर्ज केलेला नसेल, फॉर्म भरलेला नसेल तर त्यांनी 21 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत आपला अर्ज नोंदणी करायची आहे. त्याचबरोबर आता बघा डबल पेटी निघालेली आहे. त्याच्यामध्ये बघा बांधकाम कामगाराच्या सुरक्षेसाठी हेल्मेट असणार आहे, पेटी असणार आहे, त्याचबरोबर बूट असणार आहेत. कामगाराच्या सेफ्टीसाठी ह्या सर्व गोष्टी असणार आहेत. तर ह्या दुसऱ्या पेटीमध्ये आलेले आहेत. बघा आता जे कोणी नवीन वस्तुसंच आलेला आहे त्याच्यामुळे या नवीन वस्तुसंचामध्ये भांडी आलेली आहेत. हे कामगाराच्या सुरक्षेसाठी असणार आहेत आणि भांडी वाटप जिल्ह्यानुसार होणार आहे. त्यामुळे बघा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बिलॉंग करत आहेत तर कामगारांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंट करून सांगायचं आहे. 30 ऑगस्टपर्यंत अपॉइंटमेंट भांडी संचाची अपॉइंटमेंट चालू होणार आहे. आणि जे कोणी बांधकाम कामगारांनी बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये जर अर्ज केलेला असेल तर नक्कीच त्यांना नोव्हेंबर त्याचबरोबर आताच्या या ऑगस्ट महिन्यामध्ये भांडी नक्कीच मिळणार आहेत. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.